हॅलो स्टुडंट्स, आपण आता एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 13 आणि 14 हे राहिलेले दोन क्वेश्चन्स आहेत ते आपण आता पाहणार आहोत. ओके, मग क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय विचारले बघा. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ एक्सटिरियर अँड इंटिरियर अँगल ऑफ अ रेग्युलर. खाली काही शब्द आहेत, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन. ऍक्च्युली ते टर्म हेप्टॅगॉन असते, तिथं सेप्टॅगॉन दिले, काही हरकत नाही. ऑक्टॅगॉन, सोन्स. बर, पहिल्यांदा आपण आधी ही नावं क्लिअर करून घेऊया. 3 साइडेड फिगर ट्रायंगल, 4 साइडेड फिगर क्वाड्रिलॅटरल, 5 साइडेड फिगर पेंटॅगॉन, 6 साइडेड फिगर हेक्झॅगॉन, 7 साइडेड फिगर इथं लिहिल्याप्रमाणे सेप्टॅगॉन, 8 साइडेड फिगर ऑक्टॅगॉन. तर अशी ही नावं आहेत ह्यांची. 9 साइडेड फिगर नेनॅगॉन, 10 साइडेड फिगर डेकागॉन वगैरे वगैरे. आपल्याला ते काही फारशी त्याची गरज नाही. आता याच्यात एक शब्द आलाय रेग्युलर, असा शब्द आलाय. रेग्युलरचा अर्थ काय? रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे काय? तर इफ ऑल द साइड्स ऑफ अ पॉलिगॉन, पॉलिगॉन म्हणजे मेनी साइडेड फिगर. ऍक्च्युली सगळे पॉलिगॉनच, पण त्यांना प्रत्येकाचं एक नाव आहे. ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन, नेनॅगॉन, हे सगळे पॉलिगॉन्सच आहेत, मेनी साइडेड फिगर. पण रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे काय? तर ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड ऑल एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. सच फिगर इज नोन ॲज रेग्युलर पॉलिगॉन. आता आपला इक्विलॅटरल ट्रायंगल असतो ना, इक्विलॅटरल ट्रायंगल, तो त्या कॅटेगरीतला आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल कसा असतो? तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, तिन्ही अँगल्स त्याचे कॉन्ग्रुएंट असतात. तसा आपला स्क्वेअर असतो ना, स्क्वेअर हा क्वाड्रिलॅटरलचा टाईप आहे, पण स्क्वेअर जो आहे तो रेग्युलर पॉलिगॉन मध्ये मोडतो, कारण चारही साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, चारही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग सर रोम्बस का नाही? रोम्बसला पण 4 साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, पण रोम्बसचे चारही अँगल्स कॉन्ग्रुएंट नसतात. रोम्बसचे फक्त अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे अशा ज्या फिगर्स आहेत, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, सच फिगर्स आर नोन ॲज रेग्युलर पॉलिगॉन. आता मी याच्या बाबतीत तुम्हाला या ट्रायंगल, इक्विलॅटरल आणि ह्याचे तुम्हाला सगळे अँगल्स माहिती आहेत म्हणून तुम्हाला मी सांगतोय. हा, मी या ट्रायंगलच्या ज्या साइड्स आहेत की नाही, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आपला, म्हणजे थोडक्यात पॉलिगॉन जो आहे तो रेग्युलर आहे. रेग्युलर त्याच्या मी अशा साइड्स एक्सटेंड करतो. तर यातल्या प्रत्येक अँगलला हा बाहेर असणारा एकच एक्स्ट्रा अँगल मी दाखवलाय. खरं तर 2-2 असतात. ही लाईन एक्सटेंड केली की इकडे पण असतो, पण एकाच डिरेक्शन मध्ये एक्सटेंड करायचं. मग या 3 अँगल्स हे जे आहेत ते इंटिरियर अँगल्स आहेत आपले, आणि हे जे आहेत बाहेर ते एक्सटिरियर अँगल्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की इक्विलॅटरलचा प्रत्येक अँगल काय असतो सांगा? तर तो इक्विलॅटरल ट्रायंगलचा 60 डिग्री असतो. मग त्याचा एक्सटिरियर अँगल किती असणार सांगा? 120, 120, 120 असणार. म्हणजे थोडक्यात तिन्ही एक्सटिरियर अँगल्सची जर टोटल केली, तिन्ही एक्सटिरियर अँगल्सची टोटल केली, तर ती टोटल तुम्हाला काय बघायला मिळते? 360 डिग्री. आपण आता सगळ्या डिग्रीत बघणार आहोत, बाकी काही. तसं आता मी इथं रेग्युलर 4 साइडेड फिगर काढतो, म्हणजे आपण त्याला स्क्वेअर म्हणतो, आणि त्याचे 4 एक्सटिरियर अँगल एक्सटेंड करून दाखवतो. आता स्क्वेअरचा प्रत्येक अँगल किती असतो सांगा? 90 डिग्री. मग त्याचे 4 एक्सटिरियर अँगल लागतात, 1, 2, 3 आणि 4. ह्याचा एक्सटिरियर अँगल किती असेल? 90, कारण टोटल 180 असेल लिनियर पेड अँगल्स. मग हा पण एक्सटिरियर अँगल 90, हा पण एक्सटिरियर अँगल 90, हा पण एक्सटिरियर अँगल 90. थोडक्यात स्क्वेअरच्या पण बघा चारही एक्स्ट्रा अँगलची टोटल काय सांगा? चारही एक्स्ट्रा अँगल टोटल काय सांगा? 360. कुठलाही पॉलिगॉन असेल, रेग्युलर पॉलिगॉन, ऍक्च्युली कुठल्याही पॉलिगॉन करता सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल एक्सटिरियर अँगल्स इज ऑलवेज 360 डिग्री. मग तो कितीही साइड्सचा असो, सगळ्या एक्स्ट्रा अँगल्सची टोटल ही नेहमी काय असते? तर 360 डिग्री असते. मग आता पेंटॅगॉन जर असेल तर पेंटॅगॉनला 5 एक्स्ट्रा अँगल असतात, 5. त्या 5ही अँगलची टोटल तुम्हाला काय मिळणार आहे? 360. मग 5 अँगलवरून आपण एका अँगलचं मेजर काढू शकतो.
मग एका अँगलचं मेजर मिळालं की त्याच्या इंटिरियर अँगलचं मेजर देखील आपण 180 तनं मायनस करून मिळवू शकतो. अशा प्रकारे ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पेंटागॉन, हेक्सागॉन, त्यानंतर सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉन असे 4 प्रश्न विचारले. त्यातलं मी ऑक्टॅगॉनचं तुम्हाला सोल्युशन त्यातलं करून दाखवणार आहे. ओके. बरं, a regular octagon has 8 sides and 8 exterior angles. A regular octagon has 8 exterior angles, 8 sides and 8 extra angles. The sum of all exterior angles of a polygon is 360 degree. Therefore, the sum of, आता आपल्याकडे इथं ऑल म्हणजे किती एक्स्ट्रा अँगल्स सांगा? 8 एक्सटीरियर अँगल्स equals 360 degree. Therefore, the measure of each exterior angle is equal to 360 divided by 8 is equal to 45 degree. The measure of each exterior angle is 360 divided by 8. 8 एक्सटीरियर अँगल्सची टोटल 360 आहे. मग एका एक्स्ट्रा अँगलचं मेजर काय झालं सांगा? तर 45 डिग्री. त्याला लगेच तिथंच रॅडियन मध्ये लिहून टाका, इक्वल्स पाय बाय 4. रॅडियनचा सी लिहिणं काही आवश्यक नसतं. मग आता मला सांगा, एक्सटीरियर अँगलचं मेजर जर 45 असेल तर इंटिरियर अँगलचं मेजर किती असेल? 180 मायनस करा. देअरफॉर द मेजर ऑफ each interior angle, equals 180 minus 45 म्हणजेच किती सांगा? 135 डिग्री. आणि तुम्ही याला रेफर करा, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला डिग्री मधनं रॅडियन मध्ये 3 पाय बाय 4 इतके रॅडियन्स मिळते. अशा प्रकारे आता उरलेले 3 जे आहेत ना, पेंटागॉन, हेक्सागॉन वगैरे जे काय असतील त्याचे तुम्ही याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स करू शकाल. ओके. ओके, आता या एक्सरसाइजचा जो लास्ट क्वेश्चन आहे, हा जर क्वेश्चन आपल्याला समजायचा असेल, हा क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे बघा. त्यांनी असं म्हटलं की फाइंड द अँगल बिटवीन शॉर्ट आवर हँड अँड मिनिट हँड व्हेन द टाइम इज सो अँड सो. म्हणजे तुम्हाला एक वेळ दिलेली असते आणि त्यावेळेस लॉंग हँड म्हणजेच मिनिट हँड आणि शॉर्ट हँड म्हणजेच आवर हँड. आवर हँड म्हणजे तास काटा, मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा, मोठा असतो तो. यातला अँगल काय असं तुम्हाला विचारलेलं आहे. ते प्रॉब्लेम जर तुम्हाला सोडवायचे असतील तर या 2 लाईन्सचा अर्थ कळला पाहिजे. या 2 लाईन्स वहीमध्ये लिहून ठेवायच्या. द मेजर ऑफ अँगल ट्रेस बाय मिनिट हँड म्हणजेच लॉंग हँड. मी बऱ्याचदा लॉंग हँड असा शब्द वापरेन, कारण का सांगतो, ते मिनिट हँड इन 1 मिनिट, हे मिनिट कन्फ्युजिंग आहे. हे 1 मिनिट हे टाइमशी रिलेटेड आहे आणि हे ते काट्याचं नाव आहे मिनिट हँड, म्हणजे लॉंग हँड म्हणतो आपण त्याला. त्यामुळे मी बऱ्याचदा इन्स्टेड ऑफ मिनिट हँड मी लॉंग हँड हा शब्द वापरेन. लॉंग हँड म्हणजे तास काटा, सॉरी मिनिट काटा, आणि शॉर्ट हँड म्हणजेच आवर हँड म्हणजे तास काटा. तर द मेजर ऑफ अँगल ट्रेस बाय लॉंग हँड इन 1 मिनिट इज 60 डिग्री. याचा अर्थ असा की मिनिट हँड जो आहे, मिनिट हँड तो एका मिनिटामध्ये, बघा ते कन्फ्युज होते बघा, मिनिट हँड एका मिनिटामध्ये. लॉंग हँड जो आहे तो एका मिनिटामध्ये 6 डिग्री इतका पुढे सरकतो, 6 डिग्री इतका पुढे सरकतो. आणि शॉर्ट हँड, आर हँड जो आहे तो एका मिनिटामध्ये 1/2 डिग्री इतका अँगल ट्रेस करतो म्हणजे तेवढा तो पुढे सरकतो. हा त्या या 2 लाईनचा अर्थ आहे.
मग हे काय आहे, कसं येतं, काय येतं, यासाठी थोडंसं रफ वर्क आपण बघू. हा, एक मी एक्झॅक्ट काही सगळे नंबर्स वगैरे काढणार नाही, हे अंदाजे आपण बघायचा आहे. 12 o'clock इथं 3, 6 आणि 9 मला पाहिजे तेवढेच हे दाखवते मी. हा, आता साधारण असा विचार करा की दुपारचे 2 वाजलेत, दुपारचे, सकाळचे किंवा पहाटेचे 2 वाजले. त्यावेळेची एक्झॅक्ट पोझिशन कशी असते बघा. तर आपला शॉर्ट हँड जो असतो, शॉर्ट हँड तो 2 वरती असतो आणि लॉंग हँड जो आहे, मिनिट हँड जो आहे, तो किती वरती असतो, एक्झॅक्ट 12 वरती असतो. मग आता असा विचार करा की हा जो मिनिट हँड आहे की नाही, हा फास्ट सरकत असतो बघा, असा पुढे पुढे पुढे, बरोबर. हा जो मिनिट हँड आहे हा म्हणजेच लॉंग हँड, तो आत्ता 12 वरती आहे. तो पुन्हा एकदा 12 वरती केव्हा येईल माहितीये, पुन्हा एकदा 12 वरती बघा. 2 वाजलेत आता, समजा दुपारचे 2 जास्त धरून चाल, दुपारचे तर 2 वाजले, तर 2 वाजून 1 तास झाला म्हणजे 3 वाजले, बरोबर 3 वाजले की पुन्हा तिथंच तो तुम्हाला काय बघायला मिळेल सांगा, लॉंग हँड याच पोझिशनला पुन्हा बघायला मिळेल. म्हणजे या तुमच्या हा तुमचा आता लॉंग हँड आहे बघा, बरोबर 12 वरती. हा लॉंग हँड असा सरकतोय 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 पुढे, असा पुढे पुढे गेला, पुढे 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 गेला, परत असा करत परत 12 वरती केव्हा आला सांगा, 3 वाजता आला, 3 वाजता. म्हणजे एका तासामध्ये या लॉंग हँडचं एक रोटेशन कंप्लीट होतं. ते क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे अजिबात बघू नका, पण त्याचं एक रोटेशन कारण घड्याळाचे काठी उलटे कधी जाणारच नाही आहेत, त्यामुळे तुम्ही विचारच करायचा नाही, हे कायम क्लॉकवाईज असणार आहे. त्यामुळं हा जो लॉंग हँड जो आहे, लॉंग हँड हा एक तासात 360 डिग्री का अँगल ट्रेस करून घेतो. लॉंग हँड जो आहे, लॉंग हँड एका तासामध्ये 360 डिग्री का अँगल तो काय करतो, ट्रेस करतो. मला सांगा, लॉंग हँडचं चाललंय आपलं, लॉंग हँड 1 तास 1 आवर, एका तासात किती डिग्रीचा अँगल करतो तो, 360 डिग्रीचा अँगल. 1 तास म्हणजेच काय सांगा, 60 मिनिट्स नाही सांगा, म्हणजे 60 मिनिट्स मध्ये तो 360 डिग्री इतका अँगल ट्रेस करतो. मग 60 मिनिटात 360, तर एका मिनिटात किती, मग 1 मिनिट मध्ये केवढा अँगल ट्रेस करेल, तर तो 360 डिवायडेड बाय 60, म्हणजेच डिव्हिजन किती आलं सांगा, 6 डिग्री. म्हणून मी एक लाईन अशी काढली बघा, द मेजर ऑफ अँगल ट्रेस बाय लॉंग हँड इन 1 मिनिट इज 6 डिग्री. एका मिनिटात तो 6 डिग्री पुढे सरकतो. मग साधा विचार करा, एका तासात जर तो 6 डिग्री सरकत असेल तर तो 15 मिनिटात किती सरकेल सांगा, 15 मिनिटात. हे बघा, एका मिनिटात 6 डिग्री, 1 मिनिट मध्ये तो 6 डिग्री सरकतो, तर 15 मिनिटात किती होईल सांगा, 15 6 90. अरे म्हणून तर तुम्हाला 2:15 वाजता हा इथं आलेला दिसतो. 2:15 वाजले म्हणजे काय झाली, 15 मिनिटं झाली ना, 15 मिनिटं. मग मला सांगा, एका मिनिटात 6 डिग्री पुढे सरकतो, तर 15 मिनिटात किती सरकेल, 15 6 90. अरे म्हणून तर तुम्हाला हा 2:15 वाजता बरोबर इथं आलेला दिसतो. ह्याचा काय झालं विचार करू नका, फक्त लॉंग हँडचा विचार करा, फक्त लॉंग हँडचा. तर लॉंग हँड जो आहे तो 15 मिनिटात इथं आलेला असतो, लक्षात 90 डिग्रीचा अँगल, कारण तो एका मिनिटात 6 डिग्रीचा अँगल ट्रेस करतो. आणि मग 15 मिनिटात कितीचा करेल, 15 6 90 डिग्रीचा अँगल ट्रेस करेल. लक्षात आलं, ही लाईन लक्षात येईल तुम्हाला. आता आपण याच्यातच बघूया, आता शॉर्ट हँडचा विचार करूया. शॉर्ट हँड म्हणजे आर हँड. मला सांगा, शॉर्ट हँडची आता पोझिशन काय आहे सांगा, एक्झॅक्ट 2 वरती आहे, बरोबर. जसं हा 12 वरती होता आणि 1 तास झाल्यावर परत 12 वर झाला, तसं हा जो आता दुपारी 2 वाजले की नाही, बरोबर 2 वरती हा काटा आहे शॉर्ट हँड. पुन्हा 2 वर केव्हा येणार माहितीये, पुन्हा 2 वर रात्री 2 वाजता येणार आहे. आधी मध्ये तो परत 2 वर येत नाही. आज रात्री 2 वाजता, आता हे दुपारचे 2 वाजलेत ना, आज रात्री 2 वाजता परत ही पोझिशन तुम्हाला बघायला मिळेल याची.
कळलं बघा, हा 2 वरनं 3 वर जाईल, 4 वर जाईल, 5 6 करत 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 परत 2 वर येईल. आता मग आता दुपारचे 2 वाजलेत, पुन्हा 2 केव्हा वाजतील, पुन्हा 2 रात्री 2 वाजतील. म्हणजे हा जो शॉर्ट हँड आहे की नाही, शॉर्ट हँड आर हँड, तो 360 डिग्रीचा अँगल ट्रेस करायला 12 तास घेतो. 12 तास. कारण आत्ता दुपारी 2 वाजलेत, इथं आहे, अजून 12 तासांनी रात्रीचे 2 वाजतील आणि तेव्हा तो काटा परत तिथे येईल. म्हणजे शॉर्ट हँड जो आहे ना, शॉर्ट हँड हा 12 आवर्स 12 तासामध्ये 360 डिग्रीचा अँगल ट्रेस करतो. 12 तासात 360 डिग्री, मग एका तासात किती? एका तासात 1 आवर मध्ये 360 डिवायडेड बाय 12. याचं डिव्हिजन केलं तर 12 3 जा 36. एका तासामध्ये 30 डिग्री इतका अँगल ट्रेस करतो. अरे एक तास म्हणजे 60 मिनिट ना, म्हणजे 60 मिनिट्स मध्ये तो 30 डिग्रीचा अँगल ट्रेस करतो. एक तासाचा अर्थ दिलाय फक्त मी, हे 30 डिग्री आज इट. मग 60 मिनिटामध्ये 30 डिग्री, तर एका मिनिटामध्ये किती? 1 मिनिट मध्ये किती? एका मिनिटामध्ये 30 डिवायडेड बाय 60, आणि 30 अपॉन 60 म्हणजेच किती सांगा? हाफ. म्हणजे हा जो आर हँड जो आहे किंवा शॉर्ट हँड जो आहे, तो एका मिनिटामध्ये हाफ डिग्री इतका अँगल ट्रेस करतो. तो फार स्लो सरकतो. एका मिनिटामध्ये हाफ डिग्री इतका अँगल ट्रेस करतो. या दोन्ही लाईन्स तुमच्या चांगल्या पाठ असल्या पाहिजेत, तर तुम्हाला हे पुढचे प्रॉब्लेम सोडवता येतील. ओके, नाव क्वेश्चन नंबर 14. Find the angle between shorthand and minute hand in a clock at, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक 5-6 क्वेश्चन दिलेत. when the time is 10 past 11, 20 past 7, 35 past 1 वगैरे वगैरे, quarter to 6 असे तुम्हाला काही टाइम, 2:20, 10:10, 10 वाजून 10 मिनिटं. आता इंग्लिशमध्ये ज्यावेळी टाइम सांगतात ना इंग्लिशमध्ये, तर बऱ्याच मुलांना, म्हणजे अर्थात तुम्ही आता सेमीचे लोक असाल तर फारसा प्रश्न येत नाही, आणि इंग्लिश मिडियमचा तर प्रश्नच नाही, पण मराठी मिडियममधून काही लोक जे आले असतात त्यांना हे टाइम पटकन समजत नाही. 10 past 11 असं जर आपण वाचतो, जेव्हा 10 past 11, 10 past 11, त्यावेळी सगळ्यांना काय वाटतं माहिती का? 10 वाजून 11 मिनिटं, 10 वाजून 11 मिनिटं असं वाटतं. तर ते 10 past 11 म्हणजे 10 मिनिट्स past 11 असं ते खरं असतं. 10 minutes past 11 म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं झालेली असतात. इंग्लिशमध्ये हे सगळं उलटच असतं. इंग्लिशमध्ये टाइम सांगताना नेहमी उलटं सांगतात. म्हणजे आता उदाहरणार्थ की आपल्याकडे समजा 10 वाजून 15 मिनिटं झाली असतील, 10 वाजून 15 मिनिटं, तर ते इंग्लिशमध्ये सांग, आपण काय म्हणतो? 10 वाजून 15 मिनिटं झाली. इंग्लिशमध्ये सांगताना 15 minutes past 10, तर तेही शॉर्ट मध्ये 15 past 10 असं डायरेक्ट सांगितलं. 15 past 10, 15 minutes past 10 म्हणजे 15 मिनिटं झाली आहेत 10 वाजल्यानंतर. आपण काय करतो? 10 वाजून 15 मिनिटं म्हणजे आधी आपण वाजवतो आणि मग कॅन्सल केल्यानंतर सांगतो. 10 वाजून 15 मिनिटं आपण आधी वाजवतो आणि मग 15 मिनिटं हे नंतर सांगतो. तसं 10 ओके, नाव लेट्स कंटिन्यू. 10 past 11 म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं झाली आहेत, आणि यातला मला या दोन हँड्स मधला अँगल जो आहे तो शोधायचा आहे. मग याला एक नेहमी एक पर्याय असा करायचा. पहिले ते घड्याळ जे आहे ते काढून घ्यायचं, ड्रॉ करायचं, त्यात ते टाइम दाखवून घ्यायचं. 11 वाजून 10 मिनिटं झाली आहेत म्हणजे 11 वाजल्याचं थोडंसं पुढे सरकला असणार आहे. कोण? शॉर्ट हँड. कारण एक्झॅक्ट 11 वाजता त्याची पोझिशन जी आहे ती इथं 11 वर असेल. आता 11 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत, 10 minutes past म्हणजे तो थोडासा पुढे सरकला असेल, आणि 10 मिनिटं झाली त्याचा अर्थ तुमचा लॉंग हँड जो आहे तो
त्या 2 वरती असला पाहिजे. आता मी काय सांगतोय तर लक्षात द्या, फार सोपी मेथड. तुमचा शॉर्ट हँड ज्या 2 नंबर्सच्या मध्ये असतो, ज्या 2 नंबर्सच्या मध्ये असतो, शॉर्ट हँड ज्या 2 नंबर्सच्या मध्ये, त्यातल्या मोठ्या नंबरवरती एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची, जी कधी घड्याळात नसतेच. 11 आणि 12च्या मध्ये तुमचा आता शॉर्ट हँड आहे ना आत्ता, मग त्यातला मोठा नंबर कोण? 12. त्या 12 वरती एक लाईन ड्रॉ करायची आणि मग हा अँगल आणि हा अँगल वेगळे वेगळे 2 अँगल कॅल्क्युलेट करायचे आणि त्यांची ऍडिशन केली की तुम्हाला अँगल बिटवीन 2 हँड्स मिळणार आहे. मग असा विचार करा की ही रेड लाईन आणि मिनिट हँड ह्यांच्यातला जो अँगल आहे तो 10 मिनिटात झालेला अँगल आहे. 10 मिनिटात. कारण बघा ना, 5 आणि 5 10 मिनिटात झालेला अँगल आहे. कारण तुमचा मिनिट हँड पूर्वी 12 वर होता, तो सरकून 2 वर गेलाय. किती वेळात गेला? 10 मिनिटात गेला. मग त्यानं हा 10 मिनिटात केलेला अँगल आहे. आता महत्वाचं काय असतं तर शॉर्ट हँड आहे ना, शॉर्ट हँड 12 वरती यायला, म्हणजे हा जो छोटा अँगल आहे मधला, त्या 2 लाईन्स मधला हा जो छोटा अँगल आहे, हा जर अँगल तुम्हाला कॅल्क्युलेट, मी डार्क करतो वाटलं तर, बघा हा जो अँगल आहे, हा अँगल शॉर्ट हँड आणि ती रेड लाईन यांच्या मधला अँगल आहे. मला सांगा, शॉर्ट हँड रेड लाईन वर केव्हा जाणार? सांगा, रेड लाईन वर केव्हा जाणार? दुपारी 12 वाजता जाणार किंवा काय जे असेल 12 वाजता जाणार. 12 वाजता जाणार. मला सांगा, आता 11 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. 12 वाजायला अजून किती अवकाश आहे? आता 11 वाजून 10 मिनिटं झाली आहेत, म्हणजे 12 वाजायला अजून 50 मिनिटं बाकी आहेत. 50 मिनिटं म्हणजे हा लॉंग शॉर्ट हँड हा 12 वरती सरकायला अजून 50 मिनिटं अवकाश आहे. म्हणजे तो तिथं सरकायला 50 मिनिटं वेळ घेणार आहे, कारण आता 11 वाजून 10 मिनिटं झाली आहेत ना. मग हा शॉर्ट हँड इथं यायला अजून 50 मिनिटं बाकी आहेत. हा इथून इथं जायला 10 मिनिटं वेळ घेतलाय आणि हा इथून इथं सरकायला, छोटा काटा सरकायला 50 मिनिटं वेळ घेणार आहे. आता हे आपण कसं लिहायचं, कसं मेन्शन करायचं बघा. लक्षात, when the time is 11 when the time is 11:10, comma, long hand is at 2 and short hand is between 11 and 12. ओके. तर आपण या लॉंग हँडनं या इमॅजिनरी लाईनशी 10 मिनिटात केलेला अँगल पहिले कॅल्क्युलेट करूया. द measure of angle traced by long hand in 10 minutes. 10 मिनिट्स कसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. मला सांगा, लॉंग हँड एका मिनिटात किती डिग्री सरकतो? एका मिनिटात 6 डिग्री. लॉंग हँड एका मिनिटात किती सरकतो? 6 डिग्री. मग 10 मिनिट्स मध्ये किती गेला असेल? 6 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजेच 60 डिग्री. थोडक्यात हा अँगल किती डिग्रीचा आहे तर तो 60 डिग्रीचा अँगल आहे. आता शॉर्ट हँड ने केलेला अँगल, द मेजर ऑफ angle traced by shorthand in 50 minutes. हे
कसे? अरे शॉर्ट हँड इथं यायला वेळ किती लागणार आहे? तर अर्थात 50 मिनिटं लागणार आहे ना. मग शॉर्ट हँड एका मिनिटात किती सरकतो? हाफ डिग्री मल्टिप्लाइड बाय तो 50 मिनिटात केवढा अँगल करेल? तर तो अँगल असेल 25 डिग्री. म्हणजे हा जो एवढा बारीक अँगल आहे हा किती आहे सांगा? हा 25 डिग्री इतका अँगल आहे. therefore measure of angle between both hands equals आधीचा तो 60 डिग्री आणि नंतर केलेला 25 डिग्री असा म्हणून दोघातला अँगल काय असेल? तर तो 85 डिग्री असेल. लक्षात आलं? लिहायची मेथड जी आहे ती ही अशीच राहील प्रत्येक वेळेला. आता मी एखाद दुसरा अजून क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करतो त्यातला. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. त्यातलाच एक आणखी एक प्रॉब्लेम दिला. 5:45 असं टाइम दिलेलं आहे. 5:45 चा अर्थ 5:45 वाजले. 5:45 म्हणजे किती? 5:45 म्हणजेच 5:45 5:45 झाली. आपण ते वेगळ्यामध्ये दाखवले. कसं लिहायचं सांगा? पहिल्यांदा दोन म्हणून when the time is 5:45, the long hand is at 9 and short hand is between 5 and 6 and the short hand is between 5 and 6. तो 5:45 वाजलेत, अजून 6 वर आलेला नाही आहे तो. बिटवीन 5 and 6. मी तुम्हाला काय सांगितलं मगाशी? एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची. ती कशी कुठं काढायची? तर तुमचा जो शॉर्ट हँड आहे, शॉर्ट हँड तो कोणा दोन नंबरच्या मध्ये पहिल्यांदा काढायचा. तो 5 आणि 6च्या मध्ये. मग त्यातला मोठा नंबर कोण? तर 6. त्या 6 वरती ती लाईन ड्रॉ करायची. ती लाईन जी आहे ती 6 वरती ड्रॉ करायची. ओके, तर आम्ही थोडं व्यवस्थित दिसावं मी परत करतो. हा तुमचा शॉर्ट हँड आहे. ओके, आणि ही ती इमॅजिनरी लाईन जी आपण 6 वरती ड्रॉ केलेली. मग हा एवढा छोटा अँगल आणि हा एवढा मोठा अँगल असे दोन अँगल त्याच्यामध्ये आहेत. आता हे सोल्युशन कसं लिहायचं परत बघा. when the time is 5:45, long hand is at 9 and short hand is between 5 and 6. आपण पहिल्यांदा या मोठ्या अँगलचं आपण मेजर कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. द मेजर ऑफ अँगल ट्रेस्ड बाय लॉन्ग हँड इन 15 मिनिट्स. हे जे ना ते कळलं पाहिजे. साधा विचार करा, तुमचा लॉंग हँड इथून इथं जायला 15 मिनिटं अवकाश आहे की नाही? म्हणजे 15 मिनिटं वेळ घेतो की नाही? तो 15 मिनिटांमध्ये केवढा अँगल त्याने ट्रेस केला? 15 मिनिटं. तो डोळ्यात दिसतोय तुम्हाला 90 डिग्रीचा अँगल आहे. मग एका मिनिटामध्ये 6 डिग्री 6 डिग्री, तर तो 15 मिनिटांमध्ये त्यानं 90 डिग्री इतका अँगल ट्रेस केला. आता नीट लक्षात आहे. हा जो अगदी बारीक अँगल आहे की नाही तो शॉर्ट हँड आणि ही इमॅजिनरी लाईन यांच्या मधला अँगल आहे. शॉर्ट हँड आणि ती इमॅजिनरी लाईन यांच्या मधला तो अँगल आहे. बरोबर आहे? कोणामधला आहे सांगा? शॉर्ट हँड आणि इमॅजिनरी लाईन. मला सांगा, शॉर्ट हँड तुमचा या लाल लाईन वरती केव्हा येणार आहे? लाल लाईन वरती केव्हा येणार आहे? बरोबर 6 वाजता येणार आहे. अरे 6 वाजता म्हणजे हे बघा ना, सरकलं इथे की ते 6 वाजतील ना. म्हणजे आणखी 15 मिनिटांनी तो पुढचं सरकणार आहे की नाही? आणखी 15 मिनिटांनी तो पुढे सरकणार आहे. म्हणजे हा जो अँगल आहे, हा छोटा बारीक अँगल जो आहे तो या शॉर्ट हँडनं रेड लाईनशी 15 मिनिटात केलेला अँगल आहे. द मेजर ऑफ अँगल ट्रेस्ड बाय short hand in 15 minutes. सांगा, शॉर्ट हँड एका मिनिटात किती सरकतो? हाफ डिग्री.
तर तो 15 मिनिटात किती सरकेल? हाफ ऑफ 15 म्हणजेच 7.5 डिग्री. मग तुम्ही 7.5 असं लिहा, 7.5 लिहा, तुम्हाला हवं ते लिहिलं तरी चालेल. मी 7.5 असं लिहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा एवढा मोठा अँगल आहे, हा 90 डिग्रीज आहे, आणि हा जो छोटा बारीक अँगल आहे ना, हा बघा, हा तो 7.5 डिग्रीचा अँगल आहे. मग दोन्ही हँड्स मधला अँगल काय असेल? देअरफॉर मेजर ऑफ अँगल बिटवीन टू हँड्स, therefore measure of angle between both hands is equal to 90 degree plus 7.5 degree. म्हणजे फायनल आन्सर 97.5 डिग्री इतका अँगल त्याच्यामध्ये असला पाहिजे. ओके, मी तुम्हाला यातले 2 क्वेश्चन्स एक्सप्लेन केलेले, राहिलेले सगळे तुम्ही त्यातले सॉल्व्ह करून बघा. जर काही डाऊट असतील, जमत नसेल, तर मला तसा मेसेज पुन्हा आपल्या ग्रुपवर टाकायचा की मला हा क्वेश्चन जमला नाही, मी तो करून देईन. आणि एक्सरसाइज 1.1 आता आपला सगळ्याचा सगळा पूर्ण झालेला आहे. आता एक्सरसाइज 1.2 ला लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. फक्त एक्सरसाइज बघून ठेवा 1.2 आणि रफ सॉल्व्ह करून ठेवा. मी सांगितल्यावर तुम्हाला तो फेअर करायचा आहे. आता तुम्ही क्वेश्चन नंबर 13 आणि 14 एक्सरसाइज 1.1 मधले क्वेश्चन नंबर 13 आणि 14, आणि जर मागचं काही पेंडिंग असेल तर ते हे एवढं सगळं तुम्हाला काय करायचं आहे? पूर्ण करायचं आहे. ओके.